नमस्कार, गुड आफ्टरनून. मी मयूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत की आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झाला, कुठे आपण त्याला एक्झिक्यूट केलं आणि एक्झॅक्ट लेवलवर कुठे त्याला बुक केलेलं आहे. जे लाईव्हमध्ये होते त्यांना तर माहिती आहे की आपण कशाप्रकारे त्याला एक्झिक्यूट केलं आणि पूर्ण रॅली कशी कॅप्चर केलेली आहे. बट जे लाईव्हमध्ये नव्हते, ज्यांचं आजचं सेशन जे आहे ते मिस झालेलं आहे आणि यूट्यूब ऑडियन्स जे आहे त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर आपला जो आजचा ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो बँक निफ्टीमध्ये झालेला आहे. आज बँक निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. विकली एक्सपायरी अकॉर्डिंग बँक निफ्टीने आज चांगली मोमेंटम दिली आणि पूर्ण मोमेंटम आज आपण कॅप्चर केलेली आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे जो की बँक निफ्टीमध्ये आहे. ओके, तर एक्झॅक्टली हा कुठे ट्रेड एक्झिक्यूट झाला ते आपण प्रॉपरली चार्टमध्ये बघणार आहोत आणि आपली काय सायकोलॉजी होती ते पण मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करतो. तर डायरेक्टली आपण आता चार्टवर जाऊ. बँक निफ्टीची ओपनिंग स्टार्टिंगमध्येच थोडीशी गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डल हिची स्ट्रॉंगली बेरिश होती. दिसत होती की हा डाऊनसाईडला जाऊ शकतो. बट मी लाईव्हमध्ये तुम्हाला कन्फर्म केलेलं होतं की जोपर्यंत ही लेवल काढणार नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. त्यानंतर आपण थोडं वेट केलं, मार्केट थोडं वेळ इथे थांबलेलं आहे. त्यानंतर लगेचच इथे आपल्याला आपलं जे ट्रेंड कंटिन्युएशन आहे त्याचं साईन मिळालं आणि लगेचच आपण ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण एसएल लावलेला होता. या ट्रेडला आपण स्काल्पिंग अकॉर्डिंग घेतलेलं होतं. बट जे टार्गेट आहे ते बँक निफ्टीने चांगलं दिलं, तर त्या अकॉर्डिंग आपण पूर्ण जी रॅली आहे ते पूर्ण कॅप्चर केलेली आहे. जशीच आपण एंट्री घेतली आणि असा एसएल लावला तर आपण डायरेक्टली कन्फर्म करून दिलेलं होतं की फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डायरेक्ट जर ह्याच्यावर जर निघाला तर जॅकपॉट टार्गेट हा दाखवू शकतो. आपलं टार्गेट तर यांनी एंट्री घेतल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलमध्ये डन केलं. आपण जी ट्रेड होती ती होल्ड केलेली होती. इथे जेव्हा या रेंजच्या वर या कॅन्डलनी क्लोजिंग दिली तर आपण डायरेक्टली नेक्स्ट टार्गेटसाठी प्ले करतो जे की पीडेच होतं. पीडेचच्या वर पण यांनी जशीच क्लोजिंग दिली तर आपण त्याच्या नेक्स्ट टार्गेट जे आहे ते प्ले करतो. तर असं करत करत कंटिन्यू आणि ग्रीन कॅन्डल बनवलेला आहे आणि डे हाय लावलेला. इथे डे हाय लावल्यानंतर हा थोडासा थांबला, एक फ्रॅक्टल क्रिएट केलं आणि पुन्हा जे ट्रेंड आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला. जी ट्रेड होती ते प्रॉपरली आपल्या साईडनी जात होती आणि प्रॉपर आपण इथे एक्झिक्यूट करून डायरेक्टली या लेवलपर्यंत कॅरी केलेलं होतं. जेव्हा इथे एक फर्स्ट फॅक्टर आला तर इथे आपल्याला ट्रेडिंगचा चान्स मिळाला आणि जे ट्रेंड आहे ते पण कन्फर्म झालेलं होतं. आपण जो ट्रेड आहे तो होल्ड करून ठेवलेला होता, कारण की मला वाटलं की जर ह्याच्या वर निघाला, इथे एक रेजिस्टन्स पण होता, तो जर ब्रेक केला तर मग हा डायरेक्टली शूट होऊ शकतो अपसाईडनी आणि आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळू शकतं. त्या अकॉर्डिंग आपण जी ट्रेड आहे ते होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथनं हाय लावला आणि इथनं रिव्हर्स झाला तर तुम्ही बघाल की पुन्हा इथे एक फ्रॅक्टर आलेला आहे. जेव्हा इथे हा डाऊन साईडने आला तर इथे हा फ्रॅक्टल जो आहे तो इथे ब्रेक होताना दिसेल. जसे जसे फ्रॅक्टल बनत होते तसे तसे मी ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपला जो ट्रेलिंग आहे तो मी ट्रेल करत होतो. फर्स्ट मी ट्रेलिंग इथे लावलेला, सेकंड जो ट्रेलिंग आहे तो इथे लावलेला. जेव्हा इथे एक स्पाइक लावला तर ऑप्शन प्रीमियम मध्ये इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर बँक निफ्टी जो आहे तो चांगलाच रिट्रेसमेंट दाखवलं आणि आता पीडेच वर आणि टच करून पुन्हा पीडेच जवळ हा रेंज क्रिएट करत आहे. ओके, तर सेटअप अकॉर्डिंग प्रॉपर टेक्स्टबुक एंट्री होती. एक्झॅक्ट लेवलवर त्यांनी आपल्याला एंट्री दिली आणि एक्झॅक्ट लेवलवर आता ते जे रॅली आहे ते पूर्ण त्यांनी कॅप्चर करून दिलेली आहे. आपण प्रॉपरली इथे एक्झिक्यूट केला, इथे एसएल लावलेला. एका कॅन्डलच्या एसएल मध्ये आपण पूर्ण ही जी रॅली आहे हे पूर्ण कॅप्चर केली. सर्व काही लाईव्ह मध्ये डिस्कस केलेलं आहे. भरपूर जणांनी माझ्यासोबत ट्रेड पण घेतलेला होता. कोणी स्टॉकमध्ये बुक केलं, कोणी ऑप्शनमध्ये बुक केलं, कोणी ऑप्शन बाईंग केलेली होती, कोणी ऑप्शन सेलिंग केलेली होती. जिथे पण ट्रेड घेतले पूर्ण आज प्रॉफिटमध्ये बुक केलेले आहे. भरपूर जणांचे मला स्क्रीनशॉट्स पण आले, रिव्ह्यू पण आले. तर आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग पूर्ण आपण जेवढी रॅली होती पूर्ण जॅकपॉट रॅली बुक केलेली आहे. याला मी तुम्हाला एकदा प्रीमियमवर दाखवून देतो जेणेकरून प्रॉपर अजून क्लॅरिटीने तुम्हाला सगळं समजून येईल. एक्झॅक्टली जर तुम्ही प्रीमियममध्ये जाल तर आपण जो बाय केलेला होता बँक निफ्टीचा 49,700चा कॉल तो आपण एक्झॅक्टली या कॅन्डल क्लोजिंगवर बाय केलेला होता. इथे आपण बाय केला आणि या लेवलपर्यंत आपण त्याला ट्रेल केलं. ज्या प्रकारे मी सांगितलं की इथे या फ्रॅक्टलवर फर्स्ट ट्रेलिंग होती, सेकंड ट्रेलिंग इथे होती. जेव्हा इथे डाऊन साईडने आला तर इथे आपलं जो ट्रेलिंग आहे ते बुक झालेलं आहे. तर या लेवलपासून या लेवलपर्यंत आपण बुक केलं. याला कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंट आपण बुक केलेले आहे. एक्झॅक्टली या लेवलपासून तर या लेवलपर्यंत ऑलमोस्ट आपल्याला 290 पॉईंटच्या जवळपास मिळालेले आहे. आणि टोटल जे दिलेलं होतं ते दिलेलं होतं 400 पॉईंटच्या जवळपास. बट चान्सेस होते वरच्या साईडने जाण्याचे, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. जर हा रेजिस्टन्स यांनी काढला असता आणि ह्याच्या वर गेलं असतं तर प्रीमियम डायरेक्टली शूट झाले असते आणि मग 700-800 पर्यंत पण गेले असते. तर तिथे आपल्याला 200-300 पॉईंट एक्स्ट्रा मिळाले असते. त्यामुळे मी हा जो ट्रेड आहे तो होल्ड करून ठेवलेला होता. प्रॉपरली माझ्या टीमनी मॅनेज केलं आणि एक्झॅक्ट लेवलला जिथे बुक करायचं तिथे त्यांनी बुक केलेलं आहे. जेवढं पण काही आहे तुम्ही प्रॉपरली इथे बघू शकता कशाप्रकारे बँक निफ्टीने वर्क केलं, कशाप्रकारे आपण ऑप्शनमध्ये ट्रेड घेतला आणि पूर्ण जी रॅली आहे ते इथे कॅप्चर केलेली आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपर समजलेलं असेल की कुठे आपण एक्झिक्यूट केला. यालाच पुन्हा आपण ऑर्डर बुकमध्ये बघून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कुठे आपण तो बुक केलेला आहे. ते ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:40 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 49,700चा सी बाय केलेला, तो केलेला 187 मध्ये. आणि या ट्रेडला जे आपण बुक केलेला आहे ते केलेला एक्झॅक्टली 11:05 जवळपास. 49,700चा सी तो आपण बुक केलेला आहे 476 मध्ये.
ऑलमोस्ट 290 पॉईंटच्या जवळपास आपण याच्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. तर जे पण लाईव्हमध्ये होते त्यांनी प्रॉपरली आजची लाईव्ह एन्जॉय केलेली असेल आणि जॅकपॉट प्रॉफिट बुक केलेलं असेल. कारण की आजची स्ट्राईक प्राईसची जी मुवमेंट होती ऑलमोस्ट 200 ते 300% जवळपास त्याची मोमेंटम होती. तर होप करतो याच्यामधलं काही ना काही तर तुम्ही बुक केलं असेल आणि चांगल्या प्रकारे प्रॉफिट घरी घेऊन गेले असाल. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं अपडेट पण क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.